मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वर्षताती अपार वृष्टी वरी
पायकीचे सुख पायिकासी ठावे म्हणून या जीवे केली साठी येता गोळ्या बाण साहिले भडीमार वर्षता पार वृष्टीवरी स्वामी पुढे व्हावे पडता भांडण मग त्या मंडन शोभा दावी पायिकाने सुख भोगिले अपार शूर आणि धीर अंतर्वाही येता गोळ्यावाण साहिले भडीमार वर्षता पार वृष्टीवरी तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा जाणे तो शहाणा करीतो भोगी येता गुळ्याबाण साहिले भडीमार वर्षता पार वृष्टीवरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कयसे बोलणे शिवरायांचे कयसे चालणे शिवरायांची सलगी देणे कयसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनांची लगबग कयसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे किरती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो ओ पावन झालो हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो माय बापू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता विशेष करून शिवकीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला हा अभंग जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ आईपेक्षा ज्यांची माया अपार आहे आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे अशा देवगाव निवासी संत तुकोबारायांच्या गाथेतील पायिक प्रकरणातील हा 2ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल मी शिवकीर्तन याकरिता म्हणालो कारण आम्ही गावोगाव फिरत असताना पूर्वीच्याला बाऱ्याला लोक फिरायची तसे आम्ही शिवकीर्तनाला आप्पा फिरतो बरं. काळ बदलला संदर्भ बदलताच भक्तीचा सुद्धा संदर्भ बदलायला पाहिजे कारण आपल्या पोरांना रिमिक्स आवडायला लागलं. त्यांनी सुंदरस असणार रघुपती राघव राजाराम आप्पा बिघडून टाकलं. बिघडलेल्या थोडंफार सुधारण्याचा प्रयत्न करण्याकरिता हा इथं एक धारकरी उभा आहे. पोथी पडे पडे सो
भयान पंडित कोई ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होई. संत महंताच्या भूमीमध्ये राहणारे तुम्ही सर्व संत जन आहात. एक तर आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मास्तर आहे का? अरे बाप, डबल कमवायला, पगार बी कमवतो. पण मायबापांनो, या संत भूमीमध्ये जन्माला आलो, दुःख या गोष्टीचं वाटतं जेव्हा पायिक प्रकरणामध्ये आपण डोकावून पाहतो. आयुष्यभर त्या पायिक प्रकरणाला आपण रूपक म्हणून समजून घेतलं. अप्पा येता गोळ्या बाण साहिले भडीमार वर्षता अपार वृष्टीवरी, किंवा स्वामी पुढे व्हावी पडता भांडण मग त्या मंडन शोभा दावी. म्हणजे गोळ्या बाणांचा वर्ष बघतार होईल तर मग देवाचं काय काम आहे? स्वामी पुढे व्हायचं म्हणजे देवापुढे आपण व्हायचं. जेव्हा देव संकटामध्ये येईल तेव्हा मग देवाला जायची काय गरज आहे? इथं रूपक नाहीये. किंवा ज्या शिवाजी महाराजाच्या गनिमी काव्यानं जगाला वेळ लावलं, म्हणजे अमेरिकेमध्ये गेल्यानंतर अमेरिकेच्या सैन्यानं गोरीला युद्ध म्हणून ज्या शिवाजी महाराजाच्या गनिमी काव्याचा अभ्यास करावा, किंवा चीनमध्ये गेल्यानंतर अरे जिनके पास हथियार नहीं थे, जो पत्थरों से लड़ाई लड़ रहे थे, ऐसे मराठों को इतिहास गोरीला युद्ध के नाम से पूरी दुनिया में पहचाना जाता है. माय बापांनो, याचं मूळ गाथेतल्या पायिक प्रकरणातल्या 4थ्या अभंगामध्ये मिळतं. आपण राखोणी ठगावे अनिक, घ्यावे सकळीक, हिरोनियाम येऊने दी लाग, लागूने दी माग, पायिका त्या जग स्वामी माने. अरे म्हणजे जगाला ज्या शिवछत्रपतीनं वेड लावलंय, त्या शिवछत्रपतीचं स्वराज्य 300 वर्षाच्या गुलामगिरीनंतर जर उभं राहिलं असेल तर ते जगद्गुरूंच्या गाथेतून हो. पण आईनं जाता जाता म्हणावं, बाळांनो, माझा लहान बाळ उठला की त्याला दूध काला खायला द्यावर. घरातल्या थोरा मोठ्यानं तो दूध काला दाखवूच नाही, तो तसा सडून सडून विटून गेला. पोरग उपाशी तर उपाशीच राहिलं. माय बापांनो, तुकोबारायांच्या शिष्य परंपरेमध्ये निळोबारायांचं नाव आपण आदरानं घेतो, बहिणाईंचं नाव आपण आदरानं घेतो. तितक्याच आदरानं समर्थ रामदास स्वामींनी ज्यांना योगी नव्हे श्रीमंत योगी म्हणून संबोधलं, अशा शिवप्रभूंचं नाव आलं पाहिजे. नाही तर हा शिवप्रभूंवरती अन्याय ठरेल. महाराजांनी स्वतःसाठी सोनेरी महल बनवला नाही. महाराजांनी स्वतःच्या पत्न्यांकरिता सुरत लुटल्यानंतर चपला हार मंगळसूत्र बनवलं नाहीये. माय बापांनो, ज्या शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलं पोरग इतिहास शोधावा लागत नाही. उत्तर प्रदेशच्या पोराला इतिहास शोधावा लागतो, बिहारच्या पोराला इतिहास शोधावा लागतो, हरियाणातल्या पोराला त्याचा इतिहास शोधावा लागतो. पण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या पोराला इतिहास शोधण्याची गरज नाहीये. त्यांनी बापाला शिवी दिली रे दिली की शेजारीच म्हणतो, लाज वाटते का तुला? अरे ज्या शिवाजी महाराजाला तू भिंतीवर लावलंयस, त्या शिवाजी महाराजाच्या मुलखात जन्माला आलायस, मग ते वाचायला लागतं शिवाजी म्हणजे कोण. आप्पा, आम्ही गडकोटांवर 4-4 दिवसाचे मे महिन्यामध्ये शिबिरं घेतो. कॉन्व्हेंटचे मुलांना विचारलं, बाबांनो शिवाजी महाराज म्हणजे कोण? तर ते म्हणतात डेंजर किंग. डेंजर किंग शिवाय त्यांना काहीच माहिती नाहीये. आणि म्हणून येणाऱ्या संदर्भानुसार आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. माय बापांनो, आता तलवार नकोय, तलवारी मागचा आत्मविश्वास हवाय. आणि म्हणून धारकरी आणि वारकरी संप्रदाय एकत्र आला पाहिजे. आपण वाटून घेतलो, यांना म्हणलो तुम्ही शिवजयंतीला किद्दा गेला? हे तुम्हाला नाही? या वयाच्या ज्येष्ठांना विचार, हे आपलं काय काम आहे? शिवाजी आपलेच होय, ते पोरांचे आहेत. पोरांना विचारलं, बाबा तू हरिनाम सप्त्यामध्ये गेलायस का? त्यानं म्हणा, हे ते आपलं आहे का? आमच्या म्हाताऱ्याचं काम आहे, आपलं नाही. आणि आईनं म्हणा, बाबड्या अरे आताच कशाला हात लावतो? करून करून दमलं. आणि म्हणून मायबापांनो, आयुष्यभर आम्ही पायिकाच्या 11 अभंगावर कीर्तन करतो, कारण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मायबापांनो, खरं म्हणजे गाथा हा पंचम वेद आहे. जे देवाकडून राहिलं ते तुकोबारायांनी सांगितलं, म्हणूनच जगद्गुरु आहे. आणि म्हणून आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा पायिकाचा सिद्धांत सांगतो. थोडासा परिहार असा, कसे वाढदिवस आला की आप्पा वारकऱ्याला सुद्धा वाटतं आता गर्दी जमा करायला लावण्याचा कार्यक्रम ठेवा का काय.
आपल्याला गर्दीवर जास्त प्रेम झालं. पण आमच्या जनार्दन भाऊंनी जिथं पिकतं तिथं विकत नसतं. मी मास्तर आहे, पगार येणार आहे, राहणारा इथलाच आहे. पण तरी सुद्धा भाऊंचे चिरंजीव आपल्याला वाटलो याला एकदा चांगल्या माणसात उभं करावं, याचं पाणी पाहावं. पण तुकोबाराय म्हणतात, नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी. असं नाही, गमतीचा भाग सोडा, पण तरी मायबापांना आमचं सद्भाग्य आहे. भीष्माचारी असणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना डिग्र्या लावण्याची गरज नाही, आमच्यासारख्या मास्टरड्याला काउंसाठी डिग्र्या लावा लागतात. MA MPhil PhD BEd BD नाट्यशास्त्र असं काहीतरी म्हणावं लागतं. पण ज्यांच्या मागे पदव्या लावण्याची गरज नाही, ज्यांना भीष्माचार्य म्हणावं, माझं सद्भाग्य, माझ्या आईवडिलांचं सद्भाग्य म्हणावं, अशा वारकऱ्यांच्या आणि आप्पांच्या सानिध्यामध्ये मला शिवप्रभूंच्या बद्दल 2 शब्द तुटक्या फुटक्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायला मिळतात. हे माझं सद्भाग्य आहे. खरं म्हणजे एका वारकऱ्याच्या 75वी निमित्त भाऊ कुठे गेल्या महिन्या 1.5 महिन्यापासून उड्यान मला वाटायचं यांचं 75 नाही, काहीतरी मिस्टेक झाली का काय, आकडा मागचा पुढचा माग झाला का काय. एवढं तरुण पण ज्या वारकऱ्यामध्ये संचारलेलं आहे. ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर सुश्राव्य असा कीर्तन महोत्सव जो होतो त्याचा एक खांब होण्याचं सद्भाग्य ज्या भाऊंना, जनार्दन भाऊंना मिळालेलं आहे. नवे भंडारा भामचंद्र डोंगर ही संत भूमी तुकोबारायांच्या सानिध्यानं परम पावन झालेली आहे. अप्पा, आपण भामचंद्र डोंगर पाहायला गेलो तर डोंगर राहिलाच नाही. आईचं अंगावरचे वस्त्र कुणीतरी ओढून काढावेत तसा कंपनीवाल्यांनी आमच्या भामचंद्र डोंगरावरचा निसर्ग तो हिरवा सेलू ओढून काढलाय. अप्पा, येणाऱ्या पिढ्यांसाठी सांगायला राहणार नाही, कारण पिढ्यांचा विश्वास तुकोबारायांच्या वैकुंठ गमनावर बसणार नाही, कारण ही नाठाळ पिढी आहे. आणि या नाठाळ पिढीला फक्त बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या, पण जिथं देवाचा प्रयत्न सुरू होतो तिथं माणसाचा प्रयत्न संपतो. म्हणून हृदयाचं प्रत्यारोपण करणारा डॉक्टर सुद्धा म्हणतो, आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आम्ही केलं, आता त्या ईश्वराच्या स्वाधीन आहे. हे कधी कळतं? वेळ आल्यानंतरच कळतं. पण यांना कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आता हे 31 साजरा करायला लागले, व्हॅलेंटाईन डे साजरा करायला लागले. आपली पद्धत बिघडली. आणि म्हणून यांच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमी वाचल्या पाहिजेत. यांना सांगता येईल, बाबा ज्या विचारानं तू आज जगतोयस, आत्महत्या करण्यापासून तुला परावृत्त केलं, ते शब्द या भूमीवर अवतरले. आणि म्हणून अशा या गाथेपर्यंत पोहोचवण्याकरिता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नवीन तरुण आले पाहिजे, कारण आपण जाणार आहे. आणि म्हणून या तरुण पोराला इथं येता आलं पाहिजे, म्हणून थोडंफार बदलण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. कधी कधी त्यांना आवडणाऱ्या चाली सुद्धा आम्ही म्हणतो, तू दयो यांना पारंपरिक वाजवायचं सोडून आम्ही म्हणतो तू डीजेचं काहीतरी वाजवता येतं का बघ. त्याने डीजेचा ठेका मारला की तिकडे ते मोबाईल वरती बोट पिळणारं पोरग बी आत येऊन बसतं, महाराज जोरात वाजायला. जसं त्या चीनमध्ये आपलं अधिराज्य स्थापन करण्याकरिता इंग्रजांनी तिथं जावं आणि आफू खायला द्यावा. आफू खायला दिल्यानंतर कोणी खायला तयार नाही म्हणून त्यांनी पैसे दिले, पैशासाठी तरी खा. पैशासाठी खाल्ला, नंतर पैसे कमी करत आणले. एक क्षण असा आला की फुकट द्यायला लागले. नंतर त्यांनी म्हणले आता फुकट मिळणार नाही, पैसे द्यावे लागतील. ज्याच्याकडे संयम असतो तो व्यापार करतो, आणि इंग्रजांकडे संयम होता म्हणून जगावर अधिराज्य केलं. म्हणून असं काहीतरी लालूच दाखवून यांना इथपर्यंत आणता आलं पाहिजे. बाबांनो, आता शिवाजी महाराज पोट फाडायला अफजल खान राहिलाच नाही, अफजल खानच राहिला नाहीये. पोरं नुसतंच आसुसलेली, कुठे 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 नख वाढू वाढू बेजार आहे. आमच्याकडे एक पोरग होता 11वीला, वजन 38 किलो, 70-12 किलो वापरायचं. ते वर्षभर वापरला, शेवट नाही तो झटका मारला आणि 3 महिने येरवड्यात जाऊन आला. पेपर देताच आले नाही. ह्या पोरांना सांगायला पाहिजे. म्हणून या नारदाच्या गादीचा वर्ग विठ्ठल परत एकदा माझ्यासारख्या पामराला ही सेवा करण्याची संधी ज्या कवडे परिवाराने दिली अप्पा, त्यांची मी शतशः ऋणी आहे. कारण आपल्या माणसावर विश्वास दाखवायला पाहिजे. पण इथं असं आहे, ज्याला भाव आहे त्याला पोरांना शेवाय आवडानाच.
त्या शेवयाला मसाल्याची जीन्स पॅन्ट घातली आणि त्याचं झालं चायनीज. टराटर खायला लागली पोरं. अर्ध पोटात, अर्ध होटात आणि अर्ध ताटात कोंबाय लागले ते. पण त्याला जोरात आवडतं. पोरांना भाकरी आवडाना, नंतर चपात्या आवडायला लागल्या. आता चपाती आवडाना, कारण चपातीला कमी चावं लागतं. चपातीपेक्षा चायनीजला कमी चावावं लागतं. ते नुसतं गिळावंच लागतं. आणि म्हणून मायबापांनो 2 पैसे कमी कमवले तरी चालतील, कारण शिवाजी महाराजांना फक्त आपल्या वडिलांकडून रक्षणाकरिता फक्त 3 जिल्हे घेतले होते. पुणे, सुपे, इंदापूर हे परगणे होते. आता प्रश्न असा आहे, बऱ्याच वारकऱ्यांना आयुष्यभर त्यांनी कीर्तनं केलेली आहेत. मोठे मायबाप वारकरी ज्यांचा अधिकार महान आहे, हे मास्तरड डोक्यावर पडलंय का? अरे नेमका आडवळणाचा अभंग यांनी का घेतला? मायबापांनो हे प्रकरण पुढे आणायचंय म्हणून आम्हाला झिजायचं. या प्रकरणामध्ये त्या गुरु शिष्याचं जे नातं आहे ते जगापुढे आणायचं आहे. कारण महाराज हे एकलव्याच्या कुळातले होते. पुतळा उभा केल्यानंतर सुद्धा गुरुनी गुरुदक्षिणा मागावी आणि द्यावी म्हणून महाराजांच्या आयुष्यामध्ये अगोदर तुकोबाराय, नंतर समर्थ रामदास स्वामी, याकूब बाबा, मौनी बाबा असे सुफी संत सुद्धा आलेले आहेत. म्हणून महाराजांची जयंती असते. औरंगजेबाचे काही वंशज नाहीत का अप्पा? त्या अफजल खानाचे वंशज नाहीत का माऊली? पण त्यांच्या वंशजांना लाज वाटते हे आमचे म्हणायला. आणि इथे जातीपातीची बंधनं तोडून शिवाजी महाराज मराठी माणसाच्या नव्हे, उदयपूरला गेल्यानंतर एका ऑटोवरती आम्हाला शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसावी. आम्ही त्याला विचारलं, काय रे बाबा हे शिवाजी महाराज कसे? जर म्हणा तुम्हारे बाप के क्या? आम्ही म्हणणार नाही, हम महाराज से आए वाले. त्यांनी पाय पडावा आपण. अरे आपण महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्यानंतर आपल्याला कळतं महाराजांची पावर काय आहे. एकदा तरी आग्र्याला जा आणि आग्रा फोर्ट पहा, जिथं महाराजांना कत्लेआम करायला चालवलं होतं. तिथं महाराजांचा 32 फूट अश्वरूढ पुतळा आहे. तिथला एक शिवभक्त येतो, महाराजांना जलाभिषेक करतो आणि रोज हार चढवतो. काळीज फुटायला येतं, ज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय. आता आपल्या मनातला प्रश्न असा आहे की बाबा याला प्रमाण काय? म्हणजे तुला वाटलं तू 4 पुस्तकं वाचले आणि नंतर जोडाजोडी केली, ऍडजस्टमेंट केली म्हणजे काय आमचे तुकोबाराय आणि शिवराय हे गुरु शिष्य होणार आहेत का? प्रमाण आहे. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असा भाव निर्माण होतो, तलवारी असणाऱ्या त्या शिवाजी महाराजाचं अध्यात्मात काय गरजेचं आहे? पण मला सांगा, घर चांगलं बांधलेलं आहे, फर्निचर चांगलं आहे, टीव्ही दिला येवायानं, फर्निचर दिलं जावायानं, आणि पाऊस सुरू झाला, बादा गाळायला लागला. नंतर कळलं वर छप्परच नाही. तुमच्या लाखो रुपयाच्या जर्मनीच्या फर्निचरला काही उपयोग नाही. जर त्या मांडवामध्ये, त्या झोपडीमध्ये छप्पर असेल तर माणूस सुखानं 2 घास खाऊ शकतो. त्या 16व्या शतकामध्ये धाडीवर धाडी येती, तेने सैनिकांचे सहार होती. कित्येक ताम्रबंदी निमाले, कित्येक महाराष्ट्र बंदी झाले. एवढंच नव्हे, तुकोबाराय सुद्धा म्हणतात, भजनी पय विक्षेप, तेची पय मरण, न वजावा क्षण एक. म्हणजे तुकोबारायांच्या भजनामध्ये विक्षेप येत होता. उच्छेद हागे मांडला, रोकडे विठ्ठला परचक्रा. म्हणजे तुकोबारायांच्या काळामध्ये उच्छेद मांडलेला आहे, कुणी तर परचक्राने. अहो तुम्ही होमाला बसले, त्या काळामध्ये ऋषी मुनींना दैत्यानं होम हवन करू देऊ नये म्हणून प्रभू रामचंद्रानं धावून जावं. तसा अध्यात्म जर जिवंत ठेवायचा असेल तर 16व्या शतकामध्ये तुकोबारायांच्याकडे एकच पर्याय होता, आणि तो म्हणजे 1646 मध्ये त्या रायरेश्वरावरती ज्या शिवप्रभूंनी 7 माणसाच्या साक्षीनं स्वराज्याची प्रतिज्ञा केली. असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची, असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची. निर्भय नितड्या छातीवरती जुलूम रगडीत जाणारांची, निर्भय नितड्या छातीवरती जुलूम रगडीत जाणारांची. त्याने यावे, त्याने यावे, त्याने यावे, त्याने यावे, त्याने यावे. भीतीनं आम्हा सुलतानांची, खैरण आता दुष्ट जनांची. भीतीनं आम्हा सुलतानांची, खैरण आता सुलतानांची. जगणे मरणे, जगणे मरणे एकच आता, अन्यायाचा फोडू
आता जगणे मरणे एकची आता अन्यायाचा फोडू माता असेल हिम्मत लढणारांची टाळ सुळावर चढणाऱ्यांची असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणाऱ्यांची आप्पा असा दबाव आलाय आम्ही बिनलाज आहे लोकांनी आपटला तरी लागलं का नाही थोडं बाकी दबावात आलेच सारे अधिकार मोठा मायबापांनो त्या 1646 मध्ये रायरेश्वरावरती ज्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली आता आपण म्हणतो त्या काळामध्ये म्हणजे 1646 आणि 1649 हा काळ तुकोबारायांचा चरमोत्कर्ष काळ आहे वेड्या माणसाला गाथा पाठ झाली मग महाराजांच्या पुणे परगण्यामध्ये असणाऱ्या देहूगाव मध्ये राहणारा संत शिवाजी महाराजांना माहिती नसेल का अहो असुलोजी भोसले नावाचे कारभारी आहेत माझ्याकडे या मी मोडीतले पत्र दाखवतो तुम्हाला महाराजांनी वेळोवेळा तुकोबारायांची विचारपूस केलेली आहे लोक आम्हाला म्हणतात त्यांची भेट कधी झाली अरे भेट होत असते अफजल खानाची आणि शिवाजी महाराजाची कारण तिथं कोथळा काढण्याचा इंतजार असतो आमच्या बऱ्याच लोकांनी सांगितलं आले बाबा अफजल खानाला शिवाजी महाराज आला आज केलं टर टर आयुष्यभर आम्ही टर टर करत राहिलो पोराला बाकीचा आठवणाच मी पोराला विचारत असतो बाबांनो अफजल खान मारल्यानंतर महाराज सीबीसीच्या पॅटर्न मध्ये मेरिट मध्ये यावे अशी ती करामत होती मग किती वेळस डीजे वाजवला लहान पोराला विचारलं त्याला वाटतं त्या काळात बी डीजे असेल कारण आपल्याला वेळ राहिला नाही आपण एवढी धावपळ करतो ते पायसर कॉलेजचा रोड आहे अप्पा त्या रोड खाली बसणारे पोलं गांजा उडतात 17-18 जण आम्ही धरावं मायबापाला बोलवावं आईला बोलवल्यानंतर आईनं पाय पडावून सांगू आमच्याच्या बापाला सांगू नका नाही तर लई मार संपला तुम्ही दाऊद इब्राहिम निर्माण करताय अरे मूल्य संस्कार हे पोरं नाही जगले तरी चालतील पण अशा करंटी अवलादी जर येणाऱ्या पिढ्यांना बदलत असतील एक कांदा सडला की 1000 कांदे सडायला घालतो म्हणून 4 पैसे कमी कमवा पण यांच्यावरती संस्कार माऊली झाले पाहिजे आणि संस्कार कसे होतील या माणसांना या पोरांना रामकृष्ण खूप दूरचे वाटतात शिवाजी महाराज जवळचे वाटतात आणि म्हणून बाबांनो शिवाजी महाराजांना कोणता ब्रँड पिला शिवाजी महाराजांना गायछाप खाल्ली का सूर्यछाप खाल्ली हे आपण त्यांना विचारायला पाहिजे माय बापांनो पायी कुणाला म्हणावं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नाही स्वामी उणे पण पायीक जतन करी त्यासी म्हणजे पायीक त्याला म्हणावं जो आपल्या स्वामीला उणे पण येऊन देत नाहीये मला सांगा ना अभंग हरिपाठ भजन चालू असताना आपण कितीदा तमाखू चोळल्या तुकोबारायच म्हणतात ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी तोंडी तंबाखूची नळी तोंडी तंबाखूची नळी ऐसे संत झाले कधी तोंडी तंबाखूची नळी तोंडी तंबाखूची नळी तोंडी तंबाखू ऐसे संत झाले कली तोंडी तंबाखूची नळी तोंडी तंबाखूची नळी तोंडी संत झाले नळी तोंडी तंबाखूची नळी तोंडी तंबाखूची नळी तोंडी तंबाखूची पैसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी स्नान संध्या बुडविली तेने भांग ओढविली भांग भुरका हे साधन पचनी पडे मद्यपान तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग अहो 11व्या शतकातले कबीरजी म्हणतात व्रत राखो एकादशी करो अन्न को त्याग भांग तंबाखू न तजे कहे कबीरा भाग सांगा ना गाथेत सांगितलं ज्ञानेश्वरीत सांगितलं वारकरी मायबापांना तुमचा अधिकार मोठा आहे तुमच्यासारखी चांगली माणसं टिकली पाहिजे कारण त्या पुडीवरती त्यांनी रामकृष्णांचे फोटो छापले बाबांनो सरकारनं ठरवलं की लोकांना दाखवून द्यावं म्हणून त्या तंबाखूच्या पुडीवरती गालफाड सुजल्यानंतर कॅन्सर झाल्यानंतर काय होईल ते दाखवलं पण आमच्या बापजाद्यांनी बघितलंच नाही मी त्या गायछापवाल्याच्या कॉलेजला गेलो संगमनेरला मालपाणी कॉलेज आहे मालपाणी कॉलेज ते पार उंच चांगले 6.5 फूट उंच घोरा पाण माणूस मी विचारलं मालपाणी साहेब तुम्ही तुमच्या
पुढीला गायछाप नाव का दिलं? मास्तरडे डोक्यावर पडलेले असते पण हे डोक्याच्या हात पडलेले. असा प्रश्न का? मी म्हणलं नाही, पण का दिलं? ते म्हणजे आमच्या पूर्वजांनी दिलं. पण असं का विचारता? मी म्हणलं नाही, डुक्कर छाप गाढव छाप नाव दिलं असतं तर 4 विडे कमी झाले असते ना. पाहुण्यावर आपण म्हणलो नसतो डुक्कर छाप द्या बरं, गाढव छाप द्या बरं. माय बापांनो, मी शिक्षक आहे. वयानं जरी मोठा असलो तरी माझं वय वर्षानुवर्ष 17-18 वर्षाचंच राहतं. पोरांकडे बघितलं की वाईट वाटतं आणि म्हणून आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये शिवसंकल्प युवक शिबिर घ्यायचं. पोरांना सांगायचं, पोरांना गडावर यायचं, शपथ घ्यावी आणि घरी आलं की पहिले पाडे 55. बापच सांगतो जाय गाय छाप घेऊन ये. त्या लहान पोराला वाटतं 13 रुपयाची गाय छाप माझ्या बापाला आणि 1 रुपयाची चॉकलेट मला का? ते एकदा गाय छाप बी त्यालाच ठेवतो आणि चॉकलेट बी त्यालाच ठेवतो. बापाला बऱ्याचदा विचारलं त्याने, मला बी द्या ना. बाप म्हणतो छिच्छी आहे, गटार आहे आणि तू का खातो? माय बापांनो, आपल्या थोड्या थोड्या अनुकरणानं या लहान मुलांचा, तुमच्या नातवांचा देवावर विश्वास कमी आहे, आजोबांवर विश्वास जास्त आहे. म्हणून आजोबांचं चरित्र असं असावं ज्यातून शिवाजी महाराज निर्माण व्हावे, ज्यातून तुकोबाराय निर्माण व्हावे, ज्यातून भगतसिंग निर्माण व्हावे, ज्यातून सावरकर निर्माण व्हावे. आणि म्हणून आपल्याकडे मूल्यांची कमी आहे. शिवाजी महाराज प्रत्येकाला व्हायचंय, पण व्हायचं कसं याचं माहिती नाही. झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला. फाल्गुन वद्य तृतीया. झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला आणि जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला. आणि जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला. सूर्य जन्मला ग सखी सूर्य जन्मला. जन्मला ग सखे सूर्य जन्मला. आणि जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला. आणि जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला. आणि जिजाऊच्या पोटी ग सूर्य जन्मला. साधू संत सुखावले रयत भुरळली. साधू संत सुखावले रयत भुरळली. आणि शाहिरांच्या कवनांची मशाल झळाळली. शाहिरांच्या कवनाची मशाल जळाली. शिव जन्मले ग सखी शिव जन्मले. शिव जन्मले ग सखे शिव जन्मले. आणि जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. आणि जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. माता पित्याउरी होते स्वप्न इवले. माता पित्याउरी होते स्वप्न इवले. बारा मावळा तुंजमवी शुभ मावळे. अन बार मावळा तुझा शुभ मावळे. पीडित जन दुखी मना. त्यांना दुखी मन होते दैय कोवळे. होते ध्येय कोवळे. आणि मुरदाड या पात्यांची दूर पळवू सोहळे. मुरदाड या पाच दूर पळवू सावळे. शिव जन्मले ग सखे शिव जन्मले. आणि जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. आणि जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. आणि जिजाऊच्या पोटी ग शिव जन्मले. असा जन्माला यावा, पण शेजाऱ्याकडे जन्माला यावा. कारण शिवाजी महाराजांना वडिलांसाठी बंगला बांधला नाही. सांगा ना, आपल्याकडे आप्पा 1 BHK 2 BHK आला, त्याच्यात ग्रँड फादर आणि ग्रँड मदर साठी बेडरूम नाही. गेस्ट बेडरूम आहे, चिल्ड्रन बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे. त्यानंतर ग्रँड मदर आणि ग्रँड फादर साठी बेडरूम नाहीये. मायबापांनो, ही 1 BHK आणि 2 BHK सभ्यता आपली नाहीये. पण दुर्दैव आपलं म्हणावं, जेव्हा आपल्या संस्काराचा, परंपरेचा आणि आपल्या धर्माचा विसर माणसाला पडत राहतो, तेव्हा आपल्या वाट्याला वृद्धाश्रमच येतो. आणि मग आपण पोरांकडे बोट दाखवतो, पण ज्या वयामध्ये त्याला आकार द्यायला पाहिजे होता. माझ्या घराच्या बाजूला राहणारं दाम्पत्य आहे. एक पोरगा ऑस्ट्रेलियाला आहे, दुसरा पोरगा अमेरिकेमध्ये. बापाची बायपास सर्जरी झाली, पोरांनी पैसा पाठवून दिला. म्हातारपणामध्ये पैसा नको असतो. बापाला नातवाचं सुख आणि पोराचं सुख हवं असतं. ज्यांची 75 आपण करत आहोत ते मोठे सद्भागी आहेत की त्यांचा पोरगा त्यांची 75 करतो. नाही तर बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो, काय उगलावलंय,
काय होणार आहे? म्हणजे ज्या आपल्याकडे असं झालं, ज्याला उभं राहायचं त्यांनीच मोठाले कार्यक्रम करायचे. अरे पण आयुष्यामध्ये दुसऱ्या पुढे आदर्श म्हणून उभं राहायचं असेल तर असे कार्यक्रम असावे लागतात. इथं गर्दी नसेल पण दर्दी आहेत बरं का. आणि म्हणून मायबापांनो, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभकामना आमच्या भाऊंना लाभाव्यात याकरिता हे चिंतन आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. आता म्हणून गाथेचा जर आपण अभ्यास केला, गाथेचा अभ्यास केल्यानंतर दिवट्या छत्री घोडे हे प्रकरण आहे. आमच्यासारख्या कीर्तनकारांना बऱ्याचदा सांगितलं, तुकाराम महाराजाच्या घरामध्ये एवढी गरिबी होती ना, तू काय जाऊन पाहिली का रे? म्हणजे आम्हाला असं रंगून सांगण्याची सवय लागली. अहो, ज्या तुकाराम महाराजांना, शिवाजी महाराजांना ज्या सावकाराकडून कर्ज घ्यावं त्या सावकाराची मुलगी आहे हो. अरे जगातला एकमेव मराठी माणूस आहे ज्यानं जगातली शेतकऱ्याची पहिली कर्जमुक्ती केली आहे. आपल्या वाट्याला आलेलं बाळ इंद्रायणीमध्ये वाहून द्यावं. आणि त्या तुकाराम महाराजाबद्दल माझ्यासारख्या नसळ्यांना इतकी गरिबी होती, चुलच पियाटाना, मग तुला घालायचं का चुलीत? अरे देहू पासून ते पंढरपूर पर्यंत जमीन खरेदी करता आली असती. एवढा पैसा आणि एवढी सावकारी पिढ्यानं पिढ्या चालत आली ना. मग हे दिवट्या छत्री घोडे, अहो दिवट्या छत्री घोडे एखाद्या मान्यवरांना आणण्याकरिता पाठवले जातात. आणि म्हणून अशा संत शिरोमणी जगद्गुरु असणाऱ्या तुकोबारायाचं पाऊल माझ्या सदरेला लागावं, लाल महालाला लागावं म्हणून ते पाठवलेलं. पण तुकोबाराय गेले नाही. का गेले नाही? माणिक पाषाण खडे जैसे खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे, खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे. सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान, माणिक पाषाण खडे जैसे खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. जगाला माहिती आहे, शिवाजी महाराजांना माहिती नसेल का? माणिक पाषाणाला तुकोबारायांनी खडा मानावं, दगड धोंडे मानावे. तुकोबारायत मग तुका म्हणे धन आम्हा गोमासा समान. आणि तरी आपण म्हणायचं शिवाजी महाराजांना धन पाठवलं म्हणजे काहीतरी मिस्टेक इथं होते. मायबापांनो मला चुका काढायच्या नाहीत. पण जो आपला इतिहास विद्रूप होतोय, तुकाराम महाराज दारिद्र्य नव्हते. अरे नसताना फकीर होणं गोष्ट वेगळी आहे, पण असताना अंगावरचा शर्ट सुद्धा काढून द्यावा याच्यासाठी एकच जन्माला येतो आणि तो देहूमध्ये. आपला मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला कोणी म्हणलं ना बसमध्ये पलीकडे सरकता का, कसं काय, दोघच जण बसतील, म्हणजे आपण सीट सुद्धा 5 मिनिटासाठी द्यायला तयार नाही. म्हणून मायबापांनो, अधिकार तुमचा मोठा आहे, मी परत परत म्हणतो. पण आपण चिंतन करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. कारण तरुण पिढीला इथं आणायचं असेल तर आपल्या हरिनाम सप्त्याच्या बॅनरवरती शिवाजी महाराज संत म्हणून लागलेच पाहिजे. मला इतका वेळ का लागला अप्पा? कारण मला पायिक प्रकरण म्हणजे काय हे सांगायचं होतं. त्यात बऱ्याच जणाला प्रॉब्लेम होतो. पाठ करून आलं का? आल्यानंतर माझ्या नरड्याला कोरड पडलेली. तुमची बॉटल पाहिली की मला वाटतं आपल्याला कोण देईल पाण्याची बॉटल. मायबापांनो, मी वेळ जास्त याकरिता घेतला कारण चौकामध्ये सुद्धा आम्ही कीर्तन करतो. अरे ते तमाशे करायला लागले, आपल्या पोराला बिघडवायला ते तमाशे करायला लागले. मग आपल्याला काही करता येणार नाही का हरिनाम कीर्तन? पवाडान हरिनाम कीर्तन एखाट्याच असतं. ते नाचत येत पण डीजेवर नाही नाचत, मृदंगावर नाचत येत. आणि म्हणून संत कबीराच्या
नामदेवरायांच्या, ज्या नामदेवरायांना कबीरानं आपलं गुरु मानावं, पहा ना, जगाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्र भूमी करते. आजही लोक परेशान आहेत. ना जिसके सर पर छत है ना शरीर पर कपडा, असा वारकरी कस काय जगत असेल बरं. आणि म्हणून मायबापांनो, आपले संस्कार खूप मोठे आहेत. आणि त्या काळामध्ये अरे तुकोबारायांनी ज्या क्षेत्रामध्ये, ज्या भागामध्ये माणसाला जाग केलं आणि पळतं केलं, ते क्षेत्र म्हणजे शिवाजी महाराजांचे 12 मावळ आहेत. 12 मावळातून जमवी शिवबा मावळे. हे 12 मावळ, अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ. अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ. घोटन मावळ, मुसे मावळ, मुठे मावळ. गुंजन मावळ, कुर्यात मावळ, वेळवंड मावळ. शिरवळ मावळ, हिरडस मावळ, जुने मावळ. हे 12 मावळ आहेत. तुकोबारायांनी इथंच काम केलं. आणि ज्या क्षेत्रातून काम केलं तिथंच प्रति माणसं मिळाली ना. आणि म्हणून त्यांनी पायकीचा सिद्धांत सांगत असताना पहिल्या चरणामध्ये ते सांगितलं, पायकीचे सुख पायिकासी ठावे. 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 मननिया जीवे केली साठी. मनोनिया जीवे केली साठी. सरते शेवटी एवढंच, पायकीचे सुख पायिकासी ठावे, म्हणून या जीवे केली साठी. पायिक झाल्याशिवाय पायकीचं सुख कळणार नाही. जे पायिक झाले त्यांनी याकरिताच जीव धारण केला होता. गीता गोळ्या बाण साहिले भडीमार वर्षता अपार वृष्टीवरी. जर पायीक व्हायचा असेल तर या काळामध्ये आणि त्या काळामध्ये सुद्धा गोळ्या बाणांचा वर्षाव व्हायचा. या काळामध्ये संकटांचा वर्षाव होईल, तो सहन करायला पाहिजे. स्वामी पुढे व्हावी पडता भांडणं. त्या काळामध्ये शिवरायांवरती जर संकट उभारलं तर तुम्ही पुढे व्हायला पाहिजे. या काळामध्ये देशावर संकट आलं, आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू जर बाहेर येत असतील तर आपण छातीचा कोट करून पुढे झालं पाहिजे. मग काय होईल? मग त्या मंडन शोभा दावी. हे अलंकार आयुष्यभर पुरणार आहे, आयुष्यभर नव्हे, येणाऱ्या पिढ्यान पिढ्या पुरणार आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिक रायाला ईश्वरापेक्षाही वरचं स्थान मिळालो. आणि म्हणून मायबापांनो, मग त्या मंडन शोभा दावी. पायिकाने सुख भोगिले अपार. पायिक झाल्याशिवाय प्रत्येक जण सुखी होण्यासाठी झालाय, म्हणून तर धडपडतोय, म्हणून तर मेकअप करतोय, म्हणून तर आरशा पुढे बघतोय. कुणालाच माणूस स्वतःला मी किती भंगारा वाटतो असं वाटत नाहीये. म्हणजे सुखी व्हायचं असेल, पायिकाने सुख भोगिले अपार. पण बाबा सुख भोगता भोगता शूर आणि धीरांतरवाही. धैर्य असायला हवं, धैर्य असायला हवं, तरच आपण खरे तुकोबारायांचे आणि शिवरायांचे पायिक असू. आणि सरते शेवटी ते सांगतात, तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा कोणत्या? वर ज्या सांगितल्या त्याच पायिकाच्या सिद्धांताच्या खाण्या खुणा आहे. आणि शेवटचं बरं महत्वाचं आहे, जाणे तो शहाणा. दीड शहाणा म्हणले नाही ते, कारण दीड शहाण्याचं इथं कामच नाही. जाणे तो शहाणा. शहाण्यालाच हे कळणार आहे, म्हणून आपण शहाणेत म्हणून इथं आलोय. दीड शहाणे घरीच बसलेत आहे. काय मसाल्याचा वास येईल तवा निघून. पण पहिल्या पंचपदीपासून जे आहेत आणि त्यानंतर जे आले हे शहाणे. जाणे तो शहाणा करी तो भोगी. सरते शेवटी मायबापांनो, माझ्यासारख्या सामान्य पामराला आपण इथं बोलवलं. दिग्गज माणसं आहेत. आप्पा दिसल्यानंतर काळजात धडकी भरली. देव भेटल्यानंतर आनंद होतो, आप्पा भेटल्यानंतर धडकी भरली. कारण अधिकार एवढा मोठा आहे. माझ्यासारखा दीड दमडीचा, दमडी शब्द प्रयोग मी वापरतो,
कारण पगार घेणारे आम्ही मास्तरडी आहोत. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा खूप वाईट आहे, खूप वाईट आहे. म्हणून मी सांगत नसतो मी गुरुजी आहे म्हणून. सर ते शेवटी सांगत असतो. अगोदर सांगितलं की टाळकरी एकीकड, झेलकरी एकीकड, खांदेकरी घेऊन फिरावं लागतं. आप्पा आपले खांदेकरी असले की ते दोघं का व्हायना तिथपर्यंत नेणार आहेत. पण आमच्या जनार्दन भाऊंनी जे वारकरी मला दिले, खरंच तुमच्या नम्र नर कुवारे नर नील की गती एके करी जोवी, जित कोणीचे हवे चले तित कोमूचे होई. नळाचं पाणी आणि त्या पुरुषाची स्थिती एक समान आहे ज्याच्या अंगामध्ये नम्रता आहे. या वारकऱ्यांच्या अंगामध्ये नम्रता होती. जो माणूस आपण जसं पुण्यामध्ये जावं तसं दरवर्षी मॉरिशसला जातो. आपले काळेवाडीत असणारे शिवानंद स्वामीजी महाराज, आज त्यांना कार्यक्रम होता पण तरी सुद्धा अग्रास्तव थांबले. अशी माणसं माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं आप्पा मला भेटली. कारण मी नास्तिक होतो कारण आम्हाला कबीरांचा निर्गुणवाद नास्तिकच वाटला. कबीरांवर PhD करणारा माणूस मी. देव आम्हाला वाटलं की देव दगडामध्ये नाही, पण देव नकारला नाही. निर्गुणवादी संप्रदायानं देव नकारला नाही, पण तो मस्जिदीत नाही, मंदिरात नाही, तर माणसाच्या श्वासात आहे. आणि मला वाटतं सध्याच्या घडीला आपल्या देशाकरिता हा श्वासातला ईश्वर आपण शोधला पाहिजे. मग हिंदू मुसलमान गळून पडतात, फक्त माणूस जिवंत राहतो. एवढं सांगतो आणि माझ्या सेवेला आप्पा पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले पुढे वेळी वा पुढे उच्चारे. करा क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला अधिकार व्यापुला. करा क्षमा अपराध महाराज. तुका मने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी. करा करा क्षमा अपराध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.